नमस्कार. एम नमुना प्रमाणपत्रासाठी 5,000ची लाच घेताना महसूल अधिकारी ACBच्या जाळ्यात. तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र निंबा कानडे व 51 यांना एम नमुना प्रमाणपत्राचे प्रकरण पुढे पाठवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACBने मंगळवारी रंगे हात पकडले. तक्रारदार हे 38 वर्षीय प्राथमिक शिक्षक असून त्यांनी फतेसिंग पाडवी यांच्याकडून 1 एकर जमीन खरेदी केली होती. ही जमीन पत्नीच्या नावावर नोटरीद्वारे हस्तांतरित करण्यात आली असून एम नमुना प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचे प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण पुढे पाठवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आरोपीने 5,000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार 3 ऑगस्ट रोजी ACBकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करताना आरोपीने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाबाहेरील चहाच्या दुकानाजवळ सापळा रचण्यात आला. आरोपीने पंचासमक्ष 5,000 रुपयाची लाच स्वीकारताच ACBच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1928च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई सापळा अधिकारी संदीप पाटील, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार, पर्यवेक्षक अधिकारी प्रशांत भरते, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार, सापळा पथक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावित, पोलीस हवालदार विजय ठाकरे, पोलीस हवालदार जितेंद्र महाले, पोलीस नाईक हेमंत महाले, पोलीस नाईक सुभाष पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.